पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघातात प्रकरणातील मुख्य आरोपी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याच्या पत्नीची काही दिवसापूर्वी जामिनावर सुटका झाली होती। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अग्रवाल कुटुंबाने जंगी पार्टी साजरी केल्याचा दावा या व्हायरल व्हिडिओतून केला जातोय। व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल आणि त्याची पत्नी गळ्यात नोटांचे हार घालून गाण्यावर नाचताना दिसतायत। या दृश्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून गंभीर अपघात प्रकरणाशी संबंधित व्यक्तींनी अशा प्रकारे जल्लोष करणे योग्य नसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अजून झालेली नाहीये। मुलुंडमधील तीव्र पाणी टंचाईच्या निषेधार्थ आज मनसे, आरपीआय आणि वंचित आघाडीच्या वतीने मुलुंड टी विभाग कार्यालयासमोर संयुक्त हंडा मोर्चा काढण्यात आलाय। प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष असल्याचा आरोप करत नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। शंकर टेकडी, राहुल नगर आणि हनुमानपाडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। महिलांनी डोक्यावर हंडे आणि मडकी घेऊन रॅली काढत पाणी आमचा हक्क आहे अशा घोषणा दिल्या। यानंतर आंदोलकांनी टी कार्यालयासमोर मडके फोडो आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय। काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडलंय। नियमित पाणी पुरवठा न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिलाय। सीएनजी दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ठाणे शहर रिक्षा टॅक्सी समन्वय कृती समितीने आरटीओकडे भाडेवाढीसाठी पत्र दिले असून प्रति किलोमीटर किमान 4 रुपयाने वाढ करण्याची मागणी केली आहे। सध्या सीएनजीचे दर 84 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याने चालकांचे आर्थिक गणित बिघडल्याचा दावा युनियनने केलाय। वाढते इंधन दर, वाहन दुरुस्ती, देखभाल खर्च आणि बँक कर्जाचा भार यामुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं सांगण्यात येत आहे। ठाण्यात सुमारे 8 लाख वाहने सीएनजीवर धावत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि टॅक्सीचा समावेश आहे। हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ठाणे, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर आणि घोडबंदर परिसरातील प्रवाशांच्या खिशाला अतिरिक्त भार सहन करावा लागू शकतो। गणपत जगताप, मी रिक्षा आज 30 वर्षापासून चालवतो। काय अडचणी रिक्षा अडचणी म्हणजे आता सीएनजीचं दर हप्त्याला 2-2 रुपये वाढत चालले। गव्हर्नमेंटला एवढं तर समजलं पाहिजे। रिक्षाचा धंदा पण तेवढासा नाहीच राहिला, शेवल्याला परवडत नाही। स्पेअर पार्टचा भाव पण एवढा वाढला आहे की घरी गाडीचं काम निघालं तर खर्च एवढा येतो की हप्ता भरायला येत नाही गाडीचा। त्याच्यामुळे मीटर भाव वाढल्या पाहिजे, पण मिनिमम कमीत कमी तर 30 रुपये झाल्या पाहिजे असं आम्हाला तरी वाटतं। रिक्षावाल्यांचे बाटला सर्टिफिकेट जे असतं 3 वर्ष येतं तर बाटला साफ करतात पासिंगसाठी। ती पहिले फी होती 600 रुपये। आता या बाटला टेस्टिंगवाले काय केलं, युनियन संघटना उभी केली। कुठे जावं तुम्ही ते 3000 रुपये घेतात। एवढा खर्च लागत नाही त्याला, फक्त काय बाटला साफ करता, फवारा मारता, 3000 रुपये द्या। ही लूटमार बंद होत नाही। आम्ही सरकारला निवेदन दिलं, परिवहन आयुक्तांशी भेटलो, ते म्हणतात आमच्या अखत्यारीत प्रश्न येत नाही। मग कोणाचा येतं अखत्यारीत प्रश्न? आणि त्याला सीएनजीसाठी पर्याय पण पेट्रोल पण गाडी याच्यामध्ये पेट्रोल सीएनजी दोन्ही आहेत। तर तुम्ही त्यांनी काय केलंय, सिस्टीममध्ये ते सीएनजी कंपल्सरी करून ठेवली, त्याच्यामुळे गाडी पासिंगला आमच्या अडकते। तो पण विषय याच्यामध्ये येतो, म्हणून रिक्षाचं मीटर वाढ ही झालीच पाहिजे। अमरावतीसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। अमरावती जिल्ह्यात उष्माघातामुळे 4 संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। तसेच 21 संशयित रुग्णांनी शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेतले असून अनेकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले। दरम्यान हवामान विभागाने अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन सतर्क झालं असून उष्माघातग्रस्तांसाठी विशेष वातानुकूलित वार्ड तयार करण्यात आला आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी नागरिकांना दुपारच्या वेळेस अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा, भरपूर पाणी पिण्याचं आणि उष्णतेपासून बचाव करण्याचं आवाहन केलं आहे। पंढरपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांकडून एक विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा
IPS अधिकारी प्रशांत डांगळे यांनी स्वतः साध्या वेशात पथकासह शहरात पेट्रोलिंग करत कार्यवाही केली। यावेळी रोड रोमिओ, मद्यधुंद अवस्थेत फिरणारे युवक तसेच रात्री उशिरांपर्यंत विनाकारण रस्त्यावर थांबणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे। अंधाऱ्याच्या ठिकाणी बसून अवैध कृत्य करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। या धडक मोहिमेमुळे शहरात पोलिसांची वचक वाढताना दिसत असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। जय हिंद, मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर गोलबाग। पंढरपूर शहरामध्ये सध्या अधिक मास हा उत्सव चालू आहे। त्याच्या अनुषंगाने अनेक लाखो भाविक या पंढरपूर नगरीमध्ये दररोज येत असतात दर्शनासाठी आणि भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होण्यासाठी त्याचबरोबर शहरामध्ये विविध पद्धतीने जे किशोरवयीन मुलं आहेत किंवा युवक आहेत त्यांच्याकडून बाईकवरती जे सायलेन्सर मॉडिफाय केलेले असतात किंवा इतर ट्रिपल सीट वाहनं विदाऊट लायसन्स, विदाऊट गाडीचं रजिस्ट्रेशन, विदाऊट नंबर प्लेट असे वाहनं ते चालवून त्या गल्ल्यांमध्ये, त्या शहराच्या मार्गांमध्ये एक डॉमिनेशन तयार करायचा प्रयत्न करत असतात किंवा एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात। त्याचबरोबर अवैध वाळू धंदे जे आहेत त्यांचे सुद्धा वॉचर म्हणून काम करणारे हे बाईक्सवर असतात। अशा सगळ्या व्यक्तींवरती, मुलांवरती कारवाई करण्यासाठी पंढरपूर उपविभागातले पोलीस सज्ज आहेत। बंदोबस्त करत असतील, रात्री पेट्रोलिंग आमची चालू असते, सिव्हिल मध्ये फॉर्मल युनिफॉर्म मध्ये चालू असते। त्यामुळे त्याचा एकच हेतू आहे की कुठल्याही भाविकांना त्रास न होण्यासाठी आणि पंढरपूर शहरामध्ये कुठलाही गुन्हेगारी ची दहशत न निर्माण होऊन सगळ्या नागरिकांना पोलिसांपर्यंत येण्यासाठी आणि हे आव्हान सुद्धा माझ्या मार्फत करण्यात येत आहे। जय। अमरावती शहरात रस्ते अपघाताची संख्या चिंताजनकरित्या वाढत असून जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात 42 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये सर्वाधिक 25 दुचाकी चालकांचा समावेश असून 6 पादचारी, 10 कार चालक आणि 1 ऑटो चालकाचाही अपघातात मृत्यू झालाय। शहरातील झेब्रा क्रॉसिंग, गायब असलेले पट्टे, वाहतूक नियमांचं उल्लंघन, पादचारी मार्गावरील अतिक्रमण आणि हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी नसणे ही अपघातामागील प्रमुख कारणे असल्याचं सांगितलं जात आहे। नागरिकांकडून वाहतूक पोलिसांच्या कार्यवाहीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। दरम्यान वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पावसाळ्यापासून शहरात हेल्मेट सक्ती लागू केली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी दिली आहे। नमस्कार। अमरावती शहरामध्ये रस्ते अपघातामध्ये 1 जानेवारी 2026 ते एप्रिल 2026 पर्यंत एकूण 42 व्यक्तींचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये 42 पैकी 25 व्यक्ती ह्या दुचाकीवरती असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की 60% मृत्यू जे आहेत ते दुचाकीस्वारांचे आहेत। तर यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणं हे अतिशय गरजेचं आहे। एकूण वाढलेलं अपघाताचं प्रमाण लक्षात घेता शहर वाहतूक शाखेने ओव्हर स्पीडिंग असेल, ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस असतील, वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या केसेस असतील, याच्यावरती जास्तीत जास्त कारवाई चालू केलेली आहे आणि त्यामुळं हे प्रमाण निश्चितपणे कमी होईल। परंतु मी सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये हेल्मेट जे आहे ते सर्वांनी दुचाकीस्वारांनी निश्चितपणे घातलं पाहिजे। आपण आताच पाहिलं की जवळजवळ 60% प्रमाण जे आहे ते दुचाकीवर मृत्यू होणाऱ्यांचं आहे। आपण जर हेल्मेट घातलं तर हे प्रमाण कमी होईल आणि आपला जीव निश्चितपणे वाचू शकतो। धन्यवाद सर। एकंदरीत संख्या वाढलेली आहे। झेब्रा क्रॉसिंग नाही हे अमरावती शहरामध्ये अनेक ठिकाणी आपलं सिग्नलवरती पोलीस दिसत नाहीत अशी तक्रार येत आहे। या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी वाहन चालकांचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी, वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी कर्मचारी व्हिजिट करत आहेत आणि त्या संदर्भामध्ये जर त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग नसेल किंवा साईड पट्टी नसतील किंवा त्या ठिकाणी काही रस्त्याच्या बाबतीत काही समस्या असेल तर निश्चितपणे ती संबंधित विभागाला कळवली जाते आणि त्यांच्याकडून त्याची दुरुस्ती करून घेतली जाते, त्याचा फॉलोअप केला जातो। आजच्या सांज वार्ता या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।